हॅलो गाईज. हा आहे आपला डेली रुटीनचा सेकंड पार्ट. आता मी निघालेली आहे ऑफिसला. मी तर आता पायी जाते. गाडी येते मला चालवता, पण छोटासा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी गाडी चालवणं बंद केलेली आहे. मी सांगेलच काय ॲक्सिडेंट झालेला होता तो पुढे जाऊन. आता 1 वर्ष होतील पुढच्या महिन्यामध्ये. आता मी आलेली आहे मेन रोडपर्यंत. आता पुढे आपल्याला बस स्टँड दिसतं आहे. इथे खूपच गर्दी होते कारण येणाऱ्या जाणाऱ्या बस आणि आता सध्या तर सडनातलं अतिक्रमण उठवायचं काम चाललेलं आहे. हे बघा केवढी गर्दी आणि रस्त्यावरती पाणी मारतात कारण धूळ उठते ना खूप सारी त्याच्यामुळे, आणि त्याच्याने अजून त्रास होतो गाड्या चालवणाऱ्यांना. आणि पुढे जाऊन तर इथे ह्या काकांचं आणि त्या दादांचे थोडेसे 2-2 शब्दही झालेत. हे बघा, मी तर काही थांबले नाही तिथे, मी निघून गेली पुढे लगेच. आणि हे रस्ता क्रॉस करताना ना असं सांगावं लागतं, हात द्यावा लागतो की थांब बाबा मला जाऊ दे आता. आता इथे पुढेच आपलं ऑफिस आहे. थोडंसं पुढे जाऊन हे बघा आली आता. आपलं ऑफिस इथे सुचितला शेजारी बेसमेंटला आहे, शॉप नंबर 3. देवाचा दिवा वगैरे लावून घ्यावा लागेल अगोदर. सगळ्यात महत्त्वाचं काम अगोदर तेच असतं. दिवा, अगरबत्ती आणि मग पूर्ण ऑफिसची स्वच्छता. ही कामं मी रोज करते. बाई, हे सौरभ जोशींचा ब्लॉग आहे. मी यांचे ब्लॉग रोज बघते. मला खूप आवडतात त्यांचे ब्लॉग्स कारण खूप खूप म्हणजे असं रिलेट होतं त्यांचे ब्लॉग्स बघून. हे बघा आजीबाबा बघा, त्यांच्या आजीबाबा बघितलं का आपल्याच आजीबाबांची आठवण येते. आणि किती इनोसंट आहे त्यांच्या त्या वागण्यामध्ये, त्या चेहऱ्यावरती. आणि कोणाली बघा, त्याचे तर वेगळेच प्रकार असतात बाबा. खूप नॉटी मुलगा आहे तो, बघितलं का असं वाटतं साऊ पण असाच असेल. आणि साऊ आहे, खूपच नॉटी आहे, खूप जबरदस्त. हे बघा कसं त्याच्या बाबांना तो स्टेप शिकवत आहे डान्सचे. आता पटापट वर्क करूया. ज्या कामासाठी आलो ते काम स्टार्ट केलेलं बरं. आता मी पटापट रायटिंग करून घेते माझी.
आली आहे घरी. ऊन खूप वाढलेलं आहे, खूपच ऊन वाढलेलं आहे. आता आल्या आल्या पहिले पाणी पिणार. आता उन्हाळा लागला आहे त्याच्यामुळे आपण पाणी तर भरपूर प्यायलाच पाहिजे, कारण पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशन खूपच होतं आणि ऑफिसला असल्यामुळे पाणी कमीच पिलं जातं. आता बाकी कामं करून घ्यावे लागतील. स्वयंपाक करायचा आहे, भाजी बनवायची आहे. आता मी इथे कुरडईची भाजी बनवायला घेतलेली आहे. आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये कुरडया अशा बनवतात गव्हापासून. तर आता हिच्यामध्ये मी तेल, जिरं, मोहरीची फोडणी देणार आहे, हिंग टाकणार आहे, लसूण, कढीपत्ता आणि आपलं लाल तिखट आणि थोडंसं पाणी टाकणार आहे. याचे 2 पद्धती आहेत. कुरडई भिजवून पण करतात, पण आता मला घाई आहे त्याच्यामुळे मी आता पाणी टाकणार, ते उकळवणार चांगलं आणि मग त्याच्यामध्ये मी कुरडई टाकणार. आता त्याच्यासोबत ही मेथीची भाजी आहे थोडीशी, तर ही एकदम साध्या पद्धतीने करणार. त्याच्यामध्ये फक्त मिरची, हिरवी मिरची आणि लसूण टाकणार, जिरं मोहरीची फोडणी देऊन, आणि एवढी मेथी मी करेल. एकदम थोडीशीच होते ते, पण खायला खूप छान लागते. इकडे थोडी कोथिंबीर टाकली. आता इकडे मेथीच्या भाजीला फोडणी देते, जिरं मोहरी टाकलं त्याच्यामध्ये. आता हे हिरवी मिरची आणि लसूण टाकते बस, आणि आपली मेथीची भाजी टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं. 10 मिनटात मेथीची भाजी आपली रेडी. इकडे तोपर्यंत कुरडईला उकळी आली. आता कुरडई टाकली त्याच्यामध्ये थोडं, आणि हे पूर्ण सोक करेल कुरडई, आणि सुंदर अशी कोरडी भाजी आपली रेडी होईल. इकडे मेथी पण रेडी होते. आता पटापट पोळ्या पण करून घेते. दुपारी ह्या 2-3 पोळ्या करून घेते आणि आता आपलं ताट पूर्णपणे रेडी. हे बघा, कुरडईची भाजी, मेथीची भाजी, गाजर आणि पोळी. बस. आता जेवण करता करता टी व्ही पण बघणार. दुपारी बघायला मिळतो, रात्रीचं नाही बघायला मिळत ना. तर आमच्या सध्या टी व्हीवरती एकच प्रोग्राम चालू आहे. हे माझं ताट आहे आणि ज्वारीची भाकरी घेतली आहे. फक्त ओळखा बरं ही कोणती सिरीज आहे. ही जशी सिरीज जवळजवळ हिला 2-3 महिने झाले, पण रोज आमच्या घरामध्ये ही सिरीज चालूच असते. मला कमेंट्समध्ये सांगा ही कोणती सिरीज आहे आणि तुम्हीही बघतात का, कारण माझे मुलंही बघतात. आणि नसेलच बघा तर मी तर सांगेल की प्रत्येकाने ही सिरीज बघावीच, कारण खूप छान आहे ही सिरीज. कधी बघितलं तर असं कंटाळाच येत नाही. आता हे साऊ आला आहे स्कूलवरून. आता बडबड त्याची चालू झालेली आहे. अगोदर कपडे काढा, चला अगोदर रेडी तो हो. तर कपडे बदलून घे, तर कपडे बदलवण्याऐवजी बघा, बघितलं. हे डान्स. जीवित रहते आपकी इच्छा पूर्ण न कर सके, और आचार्य द्रोण का दुर्भाग्य है कि आपके मरणोपरांत वो इच्छा पूरी होगी। क्योंकि अब मैं उनकी कसली भाजी खातोय? अरे कसली भाजी खातोय सांग ना, कसली भाजी खातोय सांग. अरे नीट बोल. मॅगी आहे? आवडते का तुला मॅगी? आता संध्याकाळचे वाजलेले आहे 4:30. ही आता आमची माऊराणी बघते. ही खरंच ही आमची सिक्युरिटी गार्डच आहे, आणि इथेच बसलेली असते, हात पण लावू देणार आणि काहीच नाही. आणि आवाज तर इतका बारीक असतो की ऐकायला पण येणार, म्हणजे मी खूप इनोसंट आहे असं. झोपायचंय का?
आता साऊची झोप झालेली आहे. ही झोळी आम्ही फक्त दुपारीच लावतो. हे बघा, इकडनं कडी काढायची आणि तिकडची काढायची आणि विंडोच्या बाहेर टाकली की झोळी गायब. रात्रीची त्याला झोळी नाही लागत, पण दुपारी मी त्याला 1 ते 1.5 तास झोपूनच देते. हे बघा, आता कपाट उघडून कुठे जडलेलं आहे बघितलं. हे असं यांना एकटं टाकायला भीती वाटते, कारण हे असे प्रकार करत बसतात. का तर छोटासा स्पीकर घेतलेला आहे त्याच्या पप्पांनी आणि मी तो लपवून ठेवलेला आहे ते बघण्यासाठी. बघा, बघितलं ना, एकदम जबरदस्त आहे तो, खूपच. आणि आता उतरायची पण ट्रिक बघा त्याची. ते बघा, ह्या साईडने त्या साईडला जायचं आणि काढलाही तो स्पीकर, काढून घेतला. आता त्याचे वेगवेगळे आवाज निघणार. आणि इथे आम्ही आता हळूहळू कपडे घालायला शिकतो आहे. आता टी शर्ट घातलं स्वतःच्या हाताने. बघा किती सुंदर. असंच हळूहळू कामं शिकतात मुलं. आणि आता याच्यावरती चालू करून दे मला, म्हणजे आरडाओरडा करायला रेडी आम्ही. वेगवेगळे कार्टून आहेत माझ्याकडे घरामध्ये. खरंच एकदम जबरदस्त आहेत माझ्या मुलं. आता संध्याकाळ झालेली आहे. आता स्वयंपाक करायला घेते. उद्याची रेसिपी मी टाकते आहे, तुम्ही गेस करा. आणि तिची रेसिपी पण मी उद्या टाकेल. चला, ओके, बाय बाय. सबस्क्राईब माय चॅनल, लाईक अँड शेअर.